दरम्यान वसई विरारमध्ये सायबर गुन्हेगारांच्या नव्या फसवणुकीचा बळी आता राजकीय क्षेत्रातील व्यक्ती देखील पडू लागल्यात। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। व्हॉट्सॲपवरील काही संदेश पाहत असताना अचानक त्यांचं खातं बंद पडलं आणि काही वेळातच त्यांच्या मोबाईलवरनं 3 ते 3.5 हजार संपर्कांना संशयास्पद लग्नपत्रिकेचे संदेश पाठवण्यात आले। तर एकदम माझा व्हॉट्सअप बंद झाला आणि परत इन्स्टॉल होतंय असं रिंग अशी फिरायला लागली आणि बराच वेळ तसं होत गेलं आणि अचानक मग मला समोरून फोन यायला लागले की तुमच्या मोबाईलवरून लग्नाच्या इन्व्हिटेशनची कार्ड येतंय म्हणून। मी APK ॲपवरून मी म्हटलं असं कोणताच मेसेज मी कोणाला पाठवलेला नाही आहे आणि मग मला कळलं की माझा मोबाईल हॅक झालेला आहे करून। मोठ्या म्हणजे सेलिब्रिटींसकट म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, तहसीलदार आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस म्हणजे राष्ट्रवादीची महिला जिल्हाध्यक्ष असल्याकारणाने खूप मोठ्या लोकांचे फोन माझ्याकडे सेव्ह आहेत। तर सगळ्यांनाच मी प्रिन्सिपल आहे शाळेवरती, तर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे मेसेज गेलेत। लोकांना फसवणुकीसाठी व्हॉट्सअप मोबाईलद्वारे, फेसबुकद्वारे किंवा इंस्टाग्रामद्वारे निमंत्रण पत्रिका पाठविली जाते आणि निमंत्रण पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या माहिती असतात आणि सुजाण नागरिक हे उत्साहापोटी ती लिंक ओपन करतात आणि ज्यावेळेला लिंक ओपन केली जाते त्यावेळेला आपल्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस संबंधित जो हॅकर असतो तो घेतो आणि आपली फसवणूक केली जाते। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये APK फाईल असल्यास सर्व सुजाण नागरिकांनी त्याची पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय पाठवणारा कोण आहे, तो कुठल्या अधिकृत शासकीय अधिकारी आहे किंवा शासकीय बँक आहे किंवा याची खात्री केल्याशिवाय कोणीही त्या APK फाईलला उघडू नये असं माझी सर्व सुजाण नागरिकांना जाहीर आव्हान आहे।